त्यानं काहींना मिरची लागली असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। तर बिनविरोध वेगवेगळ्या मार्गाने झाले म्हणून मिरच्या लागायला लागल्या असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। सरळ मार्गाने बिनविरोध निवड झाली नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। सुरुवातीला चौकार मारला, 4 नगरसेवक बिनविरोध धुळ्यामध्ये तुम्ही निवडून आणले। आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिर्ची लागते। अब तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं? विरोध झाले, बिनविरोध वेगळ्या मार्गाने झाले, याच्यामुळे मिरच्या लागायला लागलेल्या आहेत। सरळ मार्गाने झाले असते की नाही सगळ्यांनी बसून नाही हाच फार शाणा आहे आणि ह्यालाच उभा करू आणि आम्ही मागे घेतो असं नाही झालं। पळवापळवी करून, दमदाटी करून, पैशाचा वापर करून बिनविरोध झालेल्या दिसत आहेत असं लोक म्हणतात, मला माहित नाही। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री मैदानात उतरलेत। आज फडणवीसांची भिवंडी, उल्हासनगरसह कल्याण पूर्वमध्ये सभा होणार आहे। लातूरमध्येही मुख्यमंत्री फडणवीसांची सभा पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज अमरावती आणि अकोल्यात सभा होणार आहे। तर ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात चिवडीत शिंदेंची कॉर्नर सभा होणार आहे। अजित पवार आज पुण्यात आहेत। सकाळी 11 वाजता रोड शो होणार आहे। तर अमरावतीत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे। थेट या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडून। स्वप्नील, काय सभेची तयारी पूर्ण झाली असेलच, काय अधिकचे अपडेट्स आहेत?